वड्डी हद्दीतील महापालिका कचरा डेपो प्रकल्पामुळे कचऱ्याची समस्या कायमची निघाली। घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत 120 दिवसात 3,13,000 मेट्रिक टन कचऱ्यातून केली खत निर्मिती। महापालिका आयुक्त सुनील पवार यांची माहिती। कित्येक वर्षांपासून धगधगता राहिलेल्या मिरज बेडग रोडवरील वड्डी येथील कचऱ्याचा प्रश्न सांगली महापालिकेकडून अखेर संपुष्टात आणण्यात आलाय। घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत भूमी ग्रीन या कंपनीकडून फक्त 120 दिवसात 3,13,000 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करीत त्यातून खत निर्मिती केली जात आहे। त्यामुळे या प्रकल्पामुळे कचऱ्याची समस्या कायमची निकाली लागली। महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी ही माहिती दिलेली आहे। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील दैनंदिन कचरा हा बेडग रोड आणि समढळी रोड डेपोमध्ये टाकला जात आहे। गेल्या अनेक वर्षांपासून तिन्ही शहरातील कचरा हा या दोन डेपोमध्ये टाकला जातोय। यावर यापूर्वी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही यंत्रणा महापालिका प्रशासनाकडे नव्हती। त्यामुळे दोन्ही डेपोमध्ये मिळून 9.5 लाख मेट्रिक टन इतका पडून कचरा होता। या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका घनकचरा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेत पुण्यातील कंपनीला याचं कंत्राट दिलं। हे कंत्राट दिल्यापासून संबंधित कंपनीकडून गेल्या 120 दिवसात बेडग रोड आणि समढोळी रोडमधील पडून असणाऱ्या 9.5 लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया सुरू केलेली आहे। यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कचऱ्याच्या ढिगात सापडलेल्या दोन्ही कचरा डेपोचं रूप पालटला। त्यामुळे कचऱ्यामुळे नागरिकांना त्रास सहन आणि प्रदूषण आता संपुष्टात येत आहे। या कचऱ्याचे नेमके कसे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया होते हे दाखवण्यासाठी आयुक्त सुनील पवार यांनी चक्क मिरज बेडग रोडवर असणाऱ्या कचरा डेपोमध्ये प्रशासकीय सभा घेत सर्वांनाच धक्का दिलाय। ज्या ठिकाणी कचऱ्याची दुर्गंधी आणि घाण होती, आज त्याच ठिकाणी कचरा व्यवस्थापन हा केल्यानंतर झालेला बदल आणि तिथला परिसर यामुळे कचरा डेपो कचरा मुक्तीकडे चालल्याचं बोललं जात आहे। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये दैनंदिन गोळा होणारा कचरा टाकण्यासाठी आपल्याकडे 2 डेपो होते। एक मिरजमधला आणि कुपवाडमधला कचरा टाकण्यासाठी बेडग रोड येथे एक कचरा डेपो होता आणि सांगलीचा कचरा आपण तिकडे समडोळीमध्ये टाकत होतो। पण गेल्या अनेक वर्षापासून हा जो दैनंदिन गोळा होणारा कचरा होता तो फक्त आपण ह्या डेपोमध्ये नेऊन टाकत होतो। त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासूनचा हा कचरा तिथे साठून राहिला होता। कचऱ्याचे मोठे मोठे ढीग त्या ठिकाणी होते आणि या ठिकाणी ह्या कचऱ्याला आगी लागायच्या। आगी लागल्यामुळे आपल्याला हवेचं प्रदूषण व्हायचं। त्याचबरोबर जे भटकी जनावरं आणि जे कुत्रे असतात ते पण इथं यायचे आणि इथं आजूबाजूची जी शेतकऱ्यांची वस्ती आहे किंवा जे गावं आहेत त्या गावाला ह्या धुराचा त्रास व्हायचा। त्यामुळं बऱ्याच ठिकाणी आंदोलनं व्हायची। कित्येक वेळेला आमचे कचरा डेपो पण ह्या लोकांनी गावकऱ्यांनी आपले आंदोलनं करून इथं कचरा गाड्या आणण्यासाठी बंदी पण केली होती। ह्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळेला विचार करून आपण स्वच्छ भारत मिशनमध्ये ह्याचा प्रोजेक्ट दाखल केला आणि याच्यामध्ये सुरुवातीला जो घेतला पहिल्या टप्प्यामध्ये तो हा जुने जे 2 आपले डेपो आहेत त्या 2 डेपोमधले जो जुना साठलेला जो कचरा आहे ज्याला आपण लिगसी वेस्ट म्हणतो तो लिगसी वेस्ट आपण निर्मूलन करायचा निर्णय घेतला। आपल्याला DPRला मान्यता मिळाली। त्यानंतर आपण निविदा काढली आणि निविदा काढून आपण कृष्णा ग्रीन एन्व्हायरो सोल्युशन या कंपनीला हे दिलेलं आहे। या देण्यापूर्वी हा कचरा नक्की किती आहे आणि याच्यावर परत कुठलेही आरोप प्रत्यारोप होऊ नयेत यासाठी आपण FIGIT ही जी शासनमान्य जी संस्था आहे या संस्थेमार्फत या कचऱ्याचं मोजमाप करून घेतलं होतं। या मोजमापानुसार आपल्या इथं बेडग येथे 3,14,000 मेट्रिक टन इतका कचरा होता आणि आपला समडोळी येथे 6,74,000 मेट्रिक टन इतका कचरा होता। हे केल्यानंतर आपण इथं मशिनरी सुरू केली। आम्हाला आमच्या सुदैवानं चांगले कॉन्ट्रॅक्टर मिळाल्यामुळं त्यांना गेल्या एप्रिलमध्ये 17 एप्रिलला आम्ही हे वर्क ऑर्डर दिली होती। यांनी आत्तापर्यंत बेडगमधला जवळपास 3,14,000 मेट्रिक टन जो कचरा होता तो सर्व कचऱ्याचं आपण बायो मायनिंग या प्रक्रियेद्वारे निर्मूलन केलेलं आहे आणि आता या ठिकाणी जर बघितलं आपण पूर्वीचा जो कचरा होता त्या कचरा आता निर्मूलन झाल्यामुळं आपल्याला जागा पण रिकामी मिळालेली आहे आणि याच्यामध्ये आपण दैनंदिन ओला कचरा जो गोळा होणार आहे त्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आपण इथं प्लांट मशिनरीचं पण आपण इथं स्थापना सुरुवात केलेली आहे आणि ह्या महिन्यामध्ये हे असा सगळा प्रकल्प पूर्ण होईल आणि दैनंदिन जो कचरा येणार आहे त्या कचऱ्यावर पण प्रक्रिया होणार आहे। हे कचऱ्यावर प्रक्रिया होण्यामध्ये आपण कंपोस्टिंग खत करतो आहे, बायोमिथेनेशन करतो आहे आणि जो कचरा ज्याच्यावर प्रक्रिया होणार नाही त्याच्यासाठी लँडफिल साईट पण आपण तयार केलेलं आहे। हे बेडग डेपोमधलं आपण हे केलेलं आहे। बेडग डेपोमध्ये आपण बफर झोनमधून गार्डनिंग किंवा आपण वृक्षारोपणाद्वारे आपण इथं मियावाकी गार्डन पण करण्याचा प्लॅन केलेला आहे की जेणेकरून भविष्यामध्ये या ठिकाणी जरी लोक फिरायला आली तरी चांगतील आणि एक पर्यटन स्थळ म्हणून हे कचरा डेपो आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपण विकसित केलेला आहे आणि यासाठीच हा कचरा डेपोवर आज आपण प्रशासकीय सभा
आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. सर्वांनी इथं बोलवून पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती हे काय सांगितलेलं आहे. निश्चितच हा प्रकल्प आम्ही चांगल्या रीतीनं चालवतो आहे आणि इथून पुढे या प्रकल्पामध्ये जे काय आपल्याला इनोव्हेशन आणायचं आहे की आता बायोमिथेनेशनमधून पुढं CNG आणि त्यातून हायड्रोजन गॅस ह्यापर्यंत पण आपण जाणार आहे. आणि नवीन वर्षामध्ये सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका ही कचऱ्याच्या समस्येपासून मुक्त झाल्याचं आपल्याला निदर्शनास येईल. आणि जेणेकरून हा जो कचरा आहे किंवा कचरा डेपो आहे, जे काय आदर्श कचरा डेपो किंवा प्रकल्प व्यवस्थापन जे केले जातात महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये, त्यामध्ये हा एक गणला जाईल. आणि यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत. ह्या सर्वांचं आम्हाला मागील जे सदस्य होते, महापौर होते, त्यांचं पण याच्यामध्ये सहकार्य मिळालेलं आहे. त्यांच्या ह्याच्यातून सर्व आपले मंत्री असतील, आमदार असतील, पालकमंत्री यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आपण एक चांगल्या पद्धतीने ह्या कचऱ्याचं इथं निर्मूलन केलेलं आहे. आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये पण आपल्याला सर्वांचं सहकार्य, नागरिकांचं सहकार्य मिळावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि निश्चितच आम्ही या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला कचऱ्याच्या समस्येपासून मुक्त करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. भविष्यात कचरा कमी पडेल का? हा जो प्रकल्प आहे हा पूर्ण 100% भारतीय तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प आहे. याच्यामध्ये ज्या काही मशिनरी लागत आहेत त्या स्वतः भूमी ग्रीन एनर्जीच्या अनुषंगानेच बनवलेल्या आहेत. त्यामुळं मेंटेनन्स आणि या गोष्टी याच्यात अंतर्भूत आहेत. साधारणतः या प्रकल्पामध्ये 5 स्तरावरचं सेग्रिगेशन केलं जाईल, ज्याच्यामध्ये ट्रॉमेल, बॅलिस्टिक, ADS, मेटल डिटेक्टर, डिस सेपरेटर आणि शिल्ट रिमूव्हल याच्यापासून RDF शुद्ध प्रमाणात काढणे आणि ते RDF सिमेंट फॅक्टरीला किंवा पॉवर प्लांटला देणे हा एक मुख्य उद्देश. आणि दुसरा उद्देश आहे कंपोस्टिंग, म्हणजे ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करणे. त्याच्यापासून आपण CNG आणि हायड्रोजन आपले प्रकल्प प्रस्तावित आहेत. अशा प्रकारे आपण दैनंदिन कचरा आल्यानंतर सेम डेटला 24 तासामध्ये ड्राय कंटेन, रिजेक्ट कंटेन बाजूला जाऊन 24 तासामध्ये त्याची विल्हेवाट लागणार. आणि ओल्या कचऱ्याची जी प्रक्रिया आहे ती साधारण 45 दिवस टर्निंग, कल्चरिंग केल्यानंतर FCO नॉर्म्सप्रमाणे खत निर्मिती केली जाणार आणि ती शेतकऱ्यांना वितरित केली जाणार. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.